चमत्कार. दादा सगळ्यात पहिले जयंत ब्रोला आवाज दे, तो महत्वाचा आहे. जयंत महत्वाचा आहे. बाबा जयंत चुप. काय चाललंय? हा चल चल तिकडे. काय इतका आरडाओरडा करताय? असे कुठले दिवे लावून आलात तुम्ही दोघं? अगं आई, दिवे कशाला लावायला पाहिजे? माझ्या कष्टाचा प्रकाश लांब लांब पर्यंत पोहोचलाय. हा दादा म्हणतो तेच. तू बोल. हा बाबा, जयंत कुठे? अहो त्याला म्हणावं होतकरू आणि कष्टाळू बिझनेस पार्टनर्स मिळालेत त्याला. हा ग्राउंड रियालिटीचा अनुभव घेऊन आलोय आम्ही. आता आम्ही चांगले बिझनेसमॅन होऊ शकतो हे सिद्ध केलंय. कुठे आहे जयंत? कुठे आहे बाबा? ए लाव रे तो व्हिडिओ हरीश. हो लावतो की. बंद कर तो व्हिडिओ. जयंत गेला त्याच्या घरी. तो काही राहायला आला होता का? जयंत कुठे आहे जयंत? आणि बघ बिझनेसचं जर म्हणाल ना तर आता आम्ही आमच्या बिझनेसमध्ये तुम्हा दोघांना पार्टनर नाही बनवू शकत. का? म्हणजे आता काय प्रॉब्लेम झाला? अहो बाबा, आता तर आम्ही रिक्षा चालवण्याचा अनुभव सुद्धा घेऊन आलो. मग हा असेल पण काय आहे, अरे तुम्ही गेल्यानंतर मी आणि जयंत आम्ही पुन्हा एकदा आमच्या बिझनेसची चर्चा केली. जरा प्लॅन बद्दल आम्ही डिस्कशन केलं आणि आमच्या असं लक्षात आलं की या बिझनेसपेक्षा इतर अनेक बिझनेसेस आहेत जे जास्त नफा देऊ शकतात. आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलंय की आता आम्ही रिक्षाचा बिझनेस करणार नाही. अहो डोकं फिरलंय काय तुमचं? संतोष, नाही नाही आई, तसं म्हणायचं नाहीये. पण तुम्हाला कळत कसं नाहीये? एवढा चांगला बिझनेस आहे, प्रॉफिटच प्रॉफिट आहे याच्यामध्ये. खूप पैसे मिळतील. अरे हे जे आहे ना तुझं अरे रावी बोलणं ओरडणं असं, त्याच करता जयंत आणि मी ठरवलंय की आम्ही तुला पार्टनर करून घेणार नाही. अरे काही नसताना असं डिक्टेटर सारखा वागतोयस तू. म्हणजे पार्टनरशिप 5%ची आणि तोरा 80%चा. बाबा मी काय म्हणतो, अहो हे असं बिझनेसचं धर सोड करणं काही बरोबर नाही बाबा. कसं आहे ना की असं आपण जर बिझनेस बदलत राहिलो ना तर नफा होत नाही बाबा. आणि बिझनेस आपला एक्स्टॅब्लिश सुद्धा होत नाही. तेव्हा आता ठरलं ना आपलं रिक्षाचा बिझनेस करायचं, मग करूयात ना, है ना? कमाल आहे रे, हे तू बोलतोयस? हरीश, अरे विसरलास का? तू जेव्हा व्यवसाय करायचा असा दिवसभर घरात फिरायचंस ना, तेव्हा दिवसाला 4 कल्पना असायच्या तुझ्या डोक्यात. आठवण करून दे. तेव्हा तू म्हणायचास की हे मोठ्या बिझनेसमनचं लक्षण आहे, नाही का? त्याचं काय झालं रे? बरोबर बोलताय बाबा, बरोबर ताय. ह्याच्यामुळे तुझ्यामुळे सगळं तुझ्यामुळे घडतं. हे तुला नवीन नवीन बिझनेसची आयडिया यायच्या ना, त्याच्यामुळे त्यांना सुचलं वेगळा बिझनेस करावा. दादा हे सगळं माझ्यामुळे नाही, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. माझ्यामुळे? हो, काय काय काय? एक तर तू रिक्षाची आयडिया दिली, कळलं ना? त्याच्यामुळे आज अख्खा दिवस फुकट गेलाय माझा. तुझं तर नुसता वेळ फुकट गेलाय रे. माझं अंग दुखतंय ते रिक्षा चालवून चालवून. मग तुझं अंग दुखतंय तर माझी सुद्धा कंबर धरली आहे, असं काय करू? काय केलंस तू? काय केलंस? अरे साधी रिक्षा ढकलता नाही आली तुला. ती सांगितली ती पण. मला तुझं तोंड पण बघायचं. मला सुद्धा नाही बघायचं. किती कलकलाट वय काय आहे त्यांची. डोकं दुखायला लागलं. पडतो मी जरा जाऊन. आश्रमात राहायलाही तो तयार आहे. आणि हो, त्याच्यामुळे कुठल्याही मुलांना कधीच कसलाच त्रास होणार नाही. पण तुमचा नातू आहे कुठे?
जयंतने जणू ठरवलंच होतं की हा त्रास आपल्याला आयुष्यभरचा आहे. पण एक दिवस असं काय घडलं की ज्याचा विचार त्यांनी केलाच नव्हता. म्हणजे जानू, जानू कुठे आहेस तू? जयंत, का बोललास तू तिला असं? का बोललास? तुझ्या तोंडून ते शब्द कसे काय उच्चारलेस? का तू तुझ्या जानूला या घरातून निघून जा असं म्हणालास? कसं काय म्हणालास? तेच तू जानू,